हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे समासाशी रिलेटेड. समास नावाचं चॅप्टर परिपूर्ण जर झालं तरच तुम्हाला याच्यावर मार्क्स भेटणार आणि 100% परीक्षेमध्ये येते पीवायक्यूच्या स्वरूपात. चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा. कर्मधारय समास, द्विगु समास, बहुव्रीही समास आणि द्वंद्व समास. ज्या ठिकाणी संख्याचा उल्लेख होतो सामासिक शब्दामध्ये, हा एक सामासिक शब्द आहे आणि याच्यामध्ये चारचा उल्लेख आहे. चातुर्मास 4 महिन्यांचा समूह असा त्याचा विग्रह होतो, म्हणून या ठिकाणी येतं ते म्हणजेच द्विगु समास. काय येतं? द्विगु समास. जर का ऑप्शन मध्ये द्विगु समास नसेल तर तुम्ही काय लिहिणार? कमेंट्स करा. त्या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला तत्पुरुष समास. काय लिहायचं आहे? तत्पुरुष समास. कारण की तत्पुरुष समासाचा हा प्रकार आहे ना द्विगु समास. तत्पुरुष समासाचे एकूण 7 प्रकार येतात, त्यापैकी हा एक प्रकार आहे. कधी कधी याला द्विगु कर्मधारय समास सुद्धा म्हटले जाते, परंतु मोस्टली तसे ऑप्शन येत नाही, म्हणून आपण द्विगु समास याचा आन्सर घेणार आहोत. चला राईट आहे. दुसरा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. क्वेश्चन टॅग वर भरपूर सारे आधीच प्रश्न येऊन आलेले आहेत आणि क्वेश्चन टॅग आपल्याला आलाच पाहिजे. क्वेश्चन टॅगची सुरुवात कशाने होते तर ऑक्झिलरी म्हणजेच हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने होते. एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डिड, शॅल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, यूज टू, नीड आणि डिअर हे आहे हेल्पिंग वर्ब. त्यापैकी होते त्याने सुरुवात. आता ते जर दिसले तर ठीक, नाही दिसले तर आपल्याला त्याला शोधून काढावं लागते वर्ब मधून. आता या ठिकाणी बघा दॅट्स इज आहे ते. काय ते? दॅट इज. हा जो अपॉस्ट्रोफी आहे हा इजच्या स्वरूपात आलेला आहे, म्हणून आपण सर्वप्रथम हा हेल्पिंग वर्ब इज या ठिकाणी घेणार. आता इज तर या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, म्हणजे हे तर येणारच नाही 2 आणि 4. आता इजच्या पुढे काय करायचं असते, जर का स्टेटमेंट हे पॉझिटिव्ह असेल तर टॅग मध्ये नॉट टाकावं लागते आणि तो नॉट या अशाने आपण टाकणार आहोत, कारण की हे जे स्टेटमेंट आहे ते पॉझिटिव्ह आहे म्हणून इजंट झालं. आता त्याच्यानंतरचा प्रश्न खूप भारी आहे, म्हणजेच काय की हे हा जो दॅट आहे दॅट हा सब्जेक्ट म्हणून आलेला आहे, पण त्या दॅटचं नेमकं या ठिकाणी कोणतं प्रोनाउन टाकायचं. काही मुलं दॅटचं दॅटच ठेवतात, परंतु दॅट चाललं जाते आणि या ठिकाणी इट लागतो, हे लक्षात घ्या. धिस आणि दॅट साठी प्रोनाउन वापरायचा आहे. क्वेश्चन टॅग मध्ये तुम्हाला इट हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे या क्वेश्चनच्या माध्यमातून. म्हणून आन्सर इथे मित्रांनो फर्स्ट नाही तर थर्ड, इजंट इट. बघा चेक करूया, राईटच आहे. जर का तुम्ही एमपीएससी स्मार्ट लर्निंग हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पीवायक्यूच्या माध्यमातून तुमचा 80% सिलेबस मी कव्हर करून देतो. थँक्स.